आणि शुभ सकाळ। आज आपण आलेलो आहे महिमतगड हा पाहण्यासाठी, जो येतो संगमेश्वर तालुका जिल्हा रत्नागिरी येथे हा किल्ला येतो। व आज आपण इथली पूर्ण माहिती घेणार आहे। जे दाखवलं नाहीये पॉइंट्स ते पण बघणार आहे। काही अवघड ठिकाणी आहेत, काही नॉर्मल आहेत व काही खूप लांब आहेत आणि किल्ल्याचा घेरा आहे तो पण खूप मोठा आहे, म्हणून आपल्याला खूप काही भेटणार आहे। किल्ल्यावर 4 मंदिरं आहेत व 2 माच्या, 9 बुरुज आणि एक दरवाजा हा। आणि पाण्याची टाकी तर खूपच आहेत, 10-15 पाण्याची टाकी आहेत। आणि आज अशा प्रकारे पूर्ण बाजूनी तटबंदी आहे हे। आणि अशा प्रकारे आता आपण गड किल्ल्याचे सफर सुरू करणार आहे। तर चला आता आपण जाऊया। प्रवास लांबचा असल्यामुळे आम्ही आदल्या दिवशी कोळकेवाडीचा दुर्ग करून देवरुख या ठिकाणी मुक्कामाला आलो व पहाटे लवकर या ट्रेकला आम्ही सुरुवात केलेली। आज आमची 16 जणांची टीम आहे, समोर पाहू शकतोय। असा हा आमचा उल्हासित वातावरणात आजचा हा दौरा होणार आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। महिमतगड ट्रेक चालू केलेला आहे, पाहू शकतो। हा मार्ग आहे केलेला चांगला, 2 व्हीलर जाऊ शकते। सकाळचे 7 वाजलेले आहेत व या ठिकाणी आपली 4 व्हीलर गाडी पार्किंग करून आपण गड चालू केलेला आहे चढण्यासाठी। महिमतगड एक वेगळ्याच थाटणीतला हा गड आहे, अपरिचित गड। तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणारा हा महिमतगड। आणि समोर जे दिसत आहे ते आहे टिकलेश्वर मंदिर आहे ते, व या गडाच्या डाव्या बाजूस आहे मार्लेश्वर आणि टिकलेश्वर ही या ठिकाणची एक सुप्रसिद्ध महादेवाची मंदिरे आहेत। ते आहे महिमतगड तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी। तसा पाहिला तर ह्या गडाचा जास्त इतिहास नाही आहे, कारण की याचं जर दुर्ग स्थापत्य किंवा वरती जी मंदिरे आहेत याच्या रचनेवरनं असं निदर्शनास येतं की हा निजामशाही किंवा आदिलशाही तर बांधला गेलेला नाही आहे। पण एकंदरीत सगळी रचनावरनं असा अनुमान लावता येतो की हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधला गेलेला असावा। त्याच्यानंतर सातारचे छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात, त्यांच्यानंतर ताराराणी यांच्यामध्ये हा गड होता असं तात्पर्य निघत आहे। तसा ठोस पुरावा कुठेही या गडाचा आढळत नाही। ह्या सगळ्या ठिकाणचे जे आज आपण गड बघणार आहे त्याला जास्त इतिहास कुठेही नाही आहे, कुठल्याही ह्याच्यात जास्त त्याचा उल्लेख आलेला नाही आहे। तर ह्या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गडाला 9 बुरुज आहेत आणि 2 माच्या आहेत। जसं आपण राजगडावरती गेल्यानंतर ज्या 3 माच्या आपण पाहतो त्याचप्रमाणे या ठिकाणी 2 माच्या आहेत। त्या माच्यांची नावं मला माहिती नाही आहेत, परंतु 2 माच्या आणि 9 बुरुज असा भव्य दिव्य असा हा महिमतगड आहे। महिमत लक्षात ठेवा मित्रांनो, महिपत हे वेगळा गड आहे, हा महिमतगड आहे। हा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे आहे। तर या सुंदर अशा अपरिचित, थोडासा दुर्लक्षित राहिलेला अशा या गडाला आता आपण भेट देत आहोत। आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। या शिवजयंतीच्या निमित्ताने या औचित्य साधून आज आम्ही सर्व निसर्गप्रेमी भटकंती ग्रुप यांच्या वतीने आज आम्ही या 3 गडांचं आयोजन केलेलं आहे। आज आम्ही आत्ता प्रथम सर्वात चाललेलो आहे महिमतगडाला, त्याच्यानंतर आमचा असेल भवानीगड आणि अजून शेवटचा कुठला गोवळकोट। अशा 3 गडाची आज भटकंती आम्ही करणार आहे आणि वेळ जमल्यास आम्ही इतरही मंदिराची भटकंती करणार आहे। तर मित्रांनो, खूप सुंदर अशा अपरिचित गडाला आता आम्ही भेट देत आहोत। आपण नक्कीच आमच्यामध्ये सहभागी होऊन शिवजयंती आपणही साजरी करावी। जय शिवराय। समोर जर पाहिलं तर आपल्याला गडाचा पहिला बुरुज या ठिकाणावरून पाहण्यास भेटत आहे। एक 5 ते 10 मिनटं झाली आम्ही चाल करून, साधारण 1 ते सव्वा तासाची चाल बाकी आहे। आणि सकाळच्या या आल्हाददायक वातावरणात आपला हा ट्रेक चालू झालेला आहे। 8 वाजेपर्यंत टॉपला जाऊ आपण। आपल्याला इथे बुरुज पाहू शकतो आपण, तिथे बुरुज आहे। आलो एक
अजून आमचा 1 तास लागेल चालण्यासाठी. आणि या ठिकाणी आज शिवजयंतीच्या निमित्ताने खूप मोठा कार्यक्रम आहे गडावर. शिवजयंतीचा उत्सव पाहू शकतो आपण. या अशा समोरच्या खिंडीतून आपणाला अशी वर चाल करत जायचं आहे. 1 तासाचा ट्रेक आहे टोटल. कुंडी गावातून आलो तर आपण बराच वेळ वाचतो आपल्याला, व निगुडेवाडीतून आल्यानंतर थोडासा आपल्याला ऑफ रोड किंवा चालत जास्त जावं लागते. 15 मिनटाचा फरक पडतो. महिमत गड हा संगमेश्वरमध्ये आहे. तसेच महिमत किंवा महिमानगड, महिपतगड असेही आहे. महिपत आणि महिमत याच्यात कन्फ्युजन होत असते. आता आपण जो गडाची खिंड आहे तिथे आलेलो आहे व मागं पाहू शकतो महिमत गड आहे. व अजून आपले जे टीम मेंबर्स आहेत ते येत आहेत. हा मार्ग जिथून आपण आलेलो आहे व इकडचा मार्ग निगुडवाडी येथून आलेला आहे. व आता आपल्याला या मार्गावरून गडाकडे जायचं आहे. इथं लिहिलेलं पण आहे गडाकडे. तर असं आपण जाणार आहे. तर सकाळच्या या आल्हाददायक वातावरणात आज आपणाला हा ट्रेक करण्यासाठी खूपच एक वेगळाच अनुभव येणार आहे. कारण आम्ही पहिल्यांदाच अशा मोठ्या ग्रुपबरोबर एक किल्ला करत आहे. जवळपास आमचे 16 आणि ड्रायव्हर अशी 17 जणांची टीम आज या गडावर आलेली आहे. आणि खूपच एक आम्हाला चांगला आणि वेगळा किल्ला आम्हाला पाहता येणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा ही एक अपेक्षा. मंजिल मिल जाएंगे तुम्हें भटकते हुए सही, मंजिल मिल जाएंगे तुम्हें भटकते हुए सही, गुमराह तो वो लोग हैं जो घर से निकले ही नहीं. वाह वाह आता आपण गड चढण्यास चालू केलेले आहे. साधारण अर्धा ते पाऊण तासाची आपणाला चढाई आहे व चढाई ही सोपी आहे. त्यामुळे आपणाला थकवा जाणवत नाही. व असे या सुंदर आणि सुरेख ट्रेक आपण आज करणार आहे. खाली पाहू शकतो. गडाची उंची ही 2651 फूट आहे. हा गिरिदुर्ग या प्रकारात मोडला जातो. डोंगररांग रत्नागिरी आणि कोकण जिल्हा रत्नागिरी श्रेणी मध्यम आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात महिमत हा डोंगरी किल्ला आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्यावर दाट झाडी आहे. झाडीत किल्ल्याचे भरपूर अवशेष आपणाला पाहायला भेटणार आहे. असा हा आपला आजचा ऐतिहासिक किल्ला आहे. पाहिलं तर छोटीशी केऊज पाहत आहे नॅचरल. गडाच्या उत्तरेस कुंडी व पूर्वेस निगुडवाडी हे गाव आहेत. दोन्ही गावातून किल्ल्यावर पोहोचण्यासाठी साधारण 1 तास लागतो. आता रोड झालेला आहे त्याच्यामुळे आपला खूप वेळ असतो. असा हा आपला गड आहे. दरवर्षी दसऱ्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देवीचा उत्सव साजरा करण्यात येतो. तसेच या ठिकाणी महाशिवरात्रीचा सण सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज शिवजयंती आहे व काल महाशिवरात्र झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी स्थानिक भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपणाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भाविक सुद्धा भेटलेले आहेत. समोर अशा दगडात कोरलेल्या 2 पायऱ्या सुद्धा पाण्यास भेटत आहे. व आपण सकाळच्या आल्हाददायक वातावरणात गड चढण्यास सुरुवात केलेली आहे. ह्या ज्या आजींचं वय आहे 100 वय आहे. व या वयात सुद्धा सकाळी गडावर जाऊन मुक्काम करून सकाळी 7:30 वाजता रिटर्न चाललेले आहेत. वा आजी, तुमच्या कार्याला सलाम. अशा या ठिकाणी पायऱ्या सुद्धा पाण्यास भेटत आहेत आपणाला. व गडपणाची इथून आपणाला जाणीव होते. पाहू शकतो आपण. असा या ठिकाणी त्या आजींना भेटून आपण पुढील प्रवासाला निघालेलो आहे. एक सकाळचं वातावरण आहे व थोडंसं थंडी संपून उन्हाळ्याचे दिवस होत आहे. परंतु या ठिकाणी सकाळचं वातावरण असल्यामुळे खूपच एक आल्हाददायक वातावरण आहे. समोर पाहिलं तर आपणाला अजून अशा पायऱ्या पाण्यास भेटत आहेत प्राचीन. या ठिकाणचा आपण सुंदर नजारा घेऊन आता आपण वर चाललेलो आहे. समोर जे पाहत आहे ते आहे टिकलेश्वर.
टिकलेश्वर महादेव मंदिर समोरच्या डोंगरावर आहे. तेही खूप सुंदर मंदिर आहे समोरच्या डोंगरावरचं. व आपल्या पूर्व बाजूला जो आहे ते मार्लेश्वर आहे. मार्लेश्वर इथून 16 किलोमीटर लांब आहे. असा हा निसर्गाच्या सानिध्यात अद्भुत ठिकाणी असणारे हे आपले महिमत गड आहे. ला भगवा या ठिकाणी डोलांना फडकत आहे. समोर असा सुंदर व खूप लांबवरचा परिसर या ठिकाणावरून आपल्याला पाहण्यास भेटत आहे. आपली जी गाडी आहे या समोर जे टेकाड आहे त्याच्या खालच्या साईडला आपली गाडी पार्किंग केलेली आहे. व गाडी पार्किंग करून आपण हा जो रोड आहे या रोडने सरळ या इथं खालच्या साईडला आपण इथून येऊन वरती गड चढण्यास सुरुवात केलेली आहे. इथून पुढं आपणाला साधारण एक 10 ते 15 मिनटाची अजून चाल बाकी आहे. समोर वरील बाजूस पाहिलं तर त्या ठिकाणी गडाचा बुरुज जो आपल्याला गाडी लावल्यापासून तिथून दिसत होता तो दिसत आहे. पाहू शकतो आपण सुंदर या मोहक वातावरणात आज आपण आलेलो आहे. व शिवजयंती असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात आज रेलचेल आहे. महाशिवरात्र व शिवजयंतीचे औचित्य साधून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची किंवा भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. व याच्या अपोजिट साईडला आपला कोल्हापूर जिल्हा व चांदोलीचे अभयारण्य आहे. व वरून आपणाला प्रचितगडसुद्धा पाहण्यास भेटतो. तोही मी वर गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे. असा या अवघड श्रेणीतला प्रचितगड या ठिकाणावरून दिसतो. आणि महिमत हा गड सोपा आहे. व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपणाला महिपतगड हा सुद्धा आहे. महिमत आणि महिपत हे दोन वेगवेगळे गड आहेत. असा आता आपण या झाडीतून जाणार आहे. पाहू शकतो आपण हवा खूपच आपल्याला एक आल्हाददायक बोलू शकतो. आल्हाददायक हवा नॅचरल अशा या सुंदर आणि सुरेख वातावरणात आपला हा ट्रेक चालू आहे. खाली पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला झाडी पाहण्यास भेटत आहे. व आता आपण आलेलो आहे बऱ्यापैकी. अजून 10 ते 15 मिनटाचा ट्रेक राहिलेला आहे. असा मार्ग आहे. व काल कोळकेवाडीचा दुर्ग करून आम्ही रात्री स्टे केला देवरुखमध्ये स्टे करून सकाळी लवकर आपण चालायला सुरुवात केलेली आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये थोडीशी आपणाला चाल आहे, परंतु काय नाही, होऊन जाईल ॲडजस्ट. 10 मिनटाची चाल राहिलेली आहे अजून गडावर पोहोचण्यासाठी. 10 मिनटं पुरेशी होऊन जातील. आणि आपण जर प्रथमदर्शनी पाहिलं तर आपणाला असं वाटतं इथं हे मॅनमेड काम आहे, परंतु असं नसून हे नॅचरली आहे. थोडासा रस्ता खड्या चढणीचा व दगडगोट्यांचा आहे शेवटच्या टप्प्यामध्ये. एक 10 मिनटाची चाल आहे तशी, बाकी रस्ता व्यवस्थित आहे. साधारण पायथ्यापासून अर्धा तास पुरेसा होतो वर येण्यासाठी. व 4 बुरुज, एक गुहा, मंदिर, तलाव असं या गडावर आपल्याला पाहण्यास भेटणार आहे. गडमाता पाहण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तास धरून चाला. 1 तासात आपला पूर्ण गड पाहून होतो. असा एरिया आहे. खूप लांबवरचा परिसर आपणाला या ठिकाणावरून पाहण्यास भेटतो. आपण आलेलो आहे, आपणाला इथून तटबंदी पाहण्यास भेटत आहे. वर पाहिलं याची या ठिकाणी तटबंदी आहे, पाहू शकतो आपण. अशा या पायऱ्या आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहेत. असं आणि थोडीफार ही तटबंदी आहे, अशी तटबंदी या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. व इथून पुढं आपला गडप्रवेश होतो. या ठिकाणी वरून आपणाला अवशेष
सुद्धा या ठिकाणी आलेले पाण्यास भेटायचे दगड खूप मोठ्या प्रमाणात. इथं आपण आता आलेलो आहे व या ठिकाणी हा तटबंदीचा भाग आपण पाहून आता आपला गडप्रवेश झालेला आहे. व समोर जर पाहिलं तर हा आपणाला या ठिकाणी दरवाजा पाण्यास भेटत आहे. आता आलेलो आहे आपण टॉपला. ठीक आहे, चला आता आपण आता इथून पुढे गड फेरी पाण्यात सुरुवात करणार आहे. महादरवाजापाशी आपण आलेलो आहे व या बाजूला पाहिलं तर लांबपर्यंत आपणाला तटबंदी पाण्यास भेटत आहे व इथून पुढे आपला गडप्रवेश झालेला आहे. असा हा या ठिकाणी असं दिसत आहे. पायथ्यापासून साधारण अर्ध्या तासात आपण महादरवाजापाशी आलेलो आहे. हे पाहू शकतो आपण समोर महादरवाजा आपणाला या ठिकाणी असा दिसत आहे. सुंदर असणारा हा महादरवाजा आजसुद्धा व्यवस्थित आपणाला या ठिकाणी पाण्यास भेटत आहे. आणि साधारण आपण ज्या ठिकाणी गाडी लावली तिथून एक अर्धा ते पाऊण तास पुरेसा होतो या ठिकाणी येण्यासाठी. असा हा आपला महिमतगड आहे. नमस्कार आणि शुभ सकाळ. आज आपण आलेलो आहे महिमतगड हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो संगमेश्वर तालुका जिल्हा रत्नागिरी येथे हा येतो. आणि आज शिवजयंती असल्यामुळे येथे मोठा कार्यक्रम आहे, तर आज खूपच मजा येणार आहे आपल्याला. व पाहू शकतो इथं साफसफाई केलेली आहे व आता माणसामध्ये आलेलो आहे. आपण टीमसोबत आलेलो आहे. माणसं आहेत. आपलीच पहिली एंट्री झालेली आहे. चला जाऊया. आपण वर पाहिलं तर आपणाला या ठिकाणी असे नक्षीकाम दिसत आहे सुंदर. आणि या महादरवाजातून आपण आता आपला गडप्रवेश झालेला आहे. हे पाहू शकतो आपण या ठिकाणी असा हा व या ठिकाणी इथं अशी माहिती दिलेली आहे गडाची पूर्ण व्यवस्थित. महादरवाजातून आत आल्यानंतर या ठिकाणी या गडाची पूर्ण माहिती व्यवस्थित दिलेली आहे. त्यामुळं आपणाला गडफेरी करताना जास्त अडचण होत नाही. हा मॅप समजून घेतल्यानंतर व्यवस्थित आपणाला गडफेरी करण्यास सुरुवात करता येते. आता आपण प्रथम या ठिकाणी पाण्याच्या टाक्या व इतर अवशेष आहेत ते पाहून आपण पुढील बाजूस किंवा दुसरा जो दरवाजा आहे त्या दरवाजातून आत मंदिरात जाणार आहे. मंदिरात दर्शन घेऊन आपण पुढील प्रवासास किंवा या गडफेरीस सुरुवात करणार आहे. तर चला पाहू आपण या ठिकाणचे जे पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात त्या पाण्याचे टाके पाहण्यासाठी. समोर एक नॅचरल केव्ज आहे. या ठिकाणी पाण्याचं खूप मोठ्या प्रमाणात एक खामटाकं पाण्यास भेटत आहे आपल्याला. खूपच मोठं आहे या ठिकाणी असं हे खामटाकं. आता एक खामटाकं पाहिलेलं आहे आपण. समोरच्या बाजूसुद्धा आपणाला एक टाकं पाण्यास भेटत आहे. तेही टाकं आपण पाहणार आहे. असं आहे टाका आहे. याच्यात गाळ भरपूर प्रमाणात साठलेलं पाण्यास भेटत आहे व इथं अशी तटबंदीसुद्धा पाण्यास भेटत आहे आपल्याला. म्हणजे हे टाकं आहे, पाण्याचं टाकंच आहे, परंतु गाळामुळं पूर्ण भरल्यामुळं या ठिकाणी आपणाला पाणी साठलेलं पाण्यास भेटत नाही. आता आपण या महादरवाजाच्या समोरच असणारं पाण्याचं टाकं पाण्यात आलेलो आहे व ही अशी तटबंदी या ठिकाणी आपणाला पाण्यात भेटत आहे. पूर्ण तटबंदी इथंही असं आहे. नको आता हे सर्व पाहून आपण गडमाथ्यावर जात आहे. असं आपण गडमाथ्यावर याही ठिकाणी आपणाला पाण्याचं टाकं पाण्यात भेटत आहे. असं या ठिकाणी खामटाक आहे.
असा हा परिसर पाहत पाहत आपण आता बालेकिल्ला किंवा जसं या ठिकाणी पाण्यास भेटत आहे व दुसरा गडाचा दुसरा दरवाजा या ठिकाणी. हे पाहून झाल्यानंतर आता आपण दुसऱ्या दरवाज्यातून आत गेल्यानंतर पूर्व बाजूस जो बुरुज आहे जो आपल्याला खालपासून खुणावत असतो त्या बुरुजाकडे जाणार आहे व त्या ठिकाणाहून आपण पूर्ण खालचा विस्तीर्ण परिसर पाहणार आहे. तर चला आपण जाऊ त्या बुरुजावर व तिथे जाऊन आपण आपला या भागातील किंवा या गडावरील पूर्ण अवशेष जे आपल्याला दिसतात ते पाहणार आहे. त्याच्यानंतर आपण जो बालेकिल्ल्याचा भाग किंवा माच्या ज्या आहेत त्या भागात जाणार आहे. या पूर्व बाजूच्या बुरुजावर आपल्याला ठिकठिकाणी जंगा पाहायला भेटतात. तसेच खालचा जो आपण जिथं गाडी लावतो तिथपासून वरपर्यंत पूर्ण परिसर आपल्याला या ठिकाणी पाहण्यास भेटतो. असा हा भव्य दिव्य असणारा बुरुज व चांगल्या सुस्थितीत असणारा बुरुज आपल्याला पाहण्यास भेटतो. हा बुरुज व पूर्व बाजूची माची आणि पश्चिम बाजूची माची हे गडावरील प्रमुख आकर्षण म्हणावं लागेल अशा वास्तू आहेत. तसेच रामेश्वर मंदिर, विठलाई मंदिर, हनुमान मंदिर व एक राजवाडा आहे तो सुद्धा खूप सुंदर आहे. अशा या ऐतिहासिक वास्तू जपून असणारा हा भव्य दिव्य अवाढव्य किल्ला आज आपण पाहण्यास आलेलो आहे. शिवजयंतीच्या निमित्तावर आज आपण या ठिकाणी आलेलो आहे व हे इथे येऊन आपले भाग्यच म्हणावं लागेल की असा भव्य दिव्य आणि आपल्याला अपरिचित असणारा हा गड आज आपण पाहत आहे. त्यामुळे या ठिकाणची जी मजा आहे ती आम्हाला या गडावर आल्यानंतर खूपच वेगळे अनुभव देऊन गेलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण 31 गडकोट पाहण्यास भेटतात. त्याच्यामध्ये दापोलीमध्ये आपणाला एकूण 5 ते 6 गडकोट पाहण्यास भेटतात. पन्हाळे काजी, सुवर्णदुर्ग, वावगड, फतेहगड, कनकदुर्ग हे असे आपणाला पाहण्यास भेटतात. मंडणगडमध्ये आपणाला 2 गडकोट पाहण्यास भेटतात, मंडणगड आणि बाणकोट. तिथून आपण चालू केलेला ट्रेक आहे असा हा पूर्ण याच्यातून चौवर आलेलो आहे. मंडणगडमध्ये आपल्याला मंडणगड आणि बाणकोट हे 2 गड पाहण्यास भेटतात. खेडमध्ये रसाळगड, सुमारगड आणि महिपत हे गड पाहण्यास भेटतात. संगमेश्वरमध्ये आपल्याला भवानीगड व महिमतगड हे पाहण्यास भेटतात. चिपळूणमध्ये गोविंदगड, कोळकीवाडी हे असे गड पाहण्यास भेटतात. तसेच माणिकदुर्ग, नवतेदुर्ग, विजयगड आणि बारवाडी हे गड पाहण्यास भेटतात. गुहागरमध्ये आपल्याला कासारदुर्ग आणि गोपाळगड हे पाहण्यास भेटतात. दापोलीमध्ये पालगड व दाभोळ. तसेच रत्नागिरीमध्ये आपणाला जयगड, रत्नदुर्ग, पूर्णगड, आंबोळगड हे गड पाहण्यास भेटतात. राजापूरमध्ये आंबोळगड आणि यशवंतगड हे राजापूरच्या गडी असे आपणाला गड पाहण्यास भेटतात. लांजामध्ये साठवली हा एक आहे. तसेच रत्नागिरीमध्ये दुसळगड आणि साखरपा या काही अस्तित्व नसणाऱ्या 2 गड्या पाहण्यास भेटतात. हे सर्व पाहून आपण आता जो बालेकिल्ल्याचा भाग किंवा इतर जे अवशेष आहेत विठलाई मंदिर वगैरेचा भाग आहे तो पाहण्यासाठी आपण निघालेलो आहे. तर चला पाहू आपण बालेकिल्ल्याचा भाग आणि तसेच जो तलाव आहे तो सुद्धा तलाव पाहणार आहे. या अशा दुसऱ्या उद्ध्वस्त महादरवाज्यातून आपण आत प्रवेश करत आहे. प्रवेश केल्या केल्या लगेच आपणाला उजव्या हाताला तलाव पाहण्यास भेटतो. तो तलाव आपण पाहून आता वरच्या बाजूत जाणार आहे. या ठिकाणी थोडेफार अवशेष आपणाला दिसत आहेत वाड्याचे किंवा आणखी चौथऱ्यांचे वगैरे. हे पाहून झाल्यानंतर आपण अशा या कच्च्या पायवाटेने किंवा ज्या जुन्या काळातील पायऱ्या त्या पायऱ्याने आपण आपला पुढील प्रवास चालू ठेवलेला आहे. असा या गडावर आपण आज व्यवस्थित पूर्ण गड पाहणार आहे. बरोबर 1 तासाच्या चालीनंतर आपण महादरवाज्यातील सर्व अवशेष पाहून पुढील भाग पाहण्यासाठी आपण निघालेलो आहे. आपण पायथ्यापासून जेव्हा सुरुवात केली तिथपासून आपल्याला या ठिकाणापर्यंत येण्यासाठी बरोबर 1 तास गेलेला आहे. समोर जर पाहिले तर आपल्याला असा हा तलाव पाहण्यास भेटत आहे. परंतु या तलावामध्ये पाणी साठत नाही. या तलावामध्ये लिकेज असल्यामुळे या तलावात पाणी साठत नाही. आणि हे पाहून झाल्यानंतर आपण आता विठलाई देवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. विठलाईचे देवीचे मंदिर हे आहे. परंतु या ठिकाणी आपण आता न जाता पूर्ण गड पाहून घेतल्यानंतर शेवटी आपण या मंदिरात येऊन दर्शन घेणार आहे. त्याच्यामुळे आता आपण तुर्तास माची आणि बालेकिल्ल्याचा भाग जो आहे तसेच दक्षिण बाजूला जी माची आहे ती पाहणार आहे. या ठिकाणी भाविक भक्तांची आपण आज गर्दी पाहू शकतोय. विठलाई देवी समोरचे दिसत आहे ते विठलाई देवीचं मंदिर आहे
व विठलाई देवीच्या मंदिराच्या या ठिकाणी आपण पाहू शकतो जो लास्टचा बुरुज आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी रोड दाखवण्यात आलेला आहे. आपण त्या ठिकाणी जाणार आहे व त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी एक तोफसुद्धा पाण्यास भेटत आहे. ती तोफसुद्धा आपण पाहून जो लास्टचा बुरुज आहे तसेच त्या बाजूला फिरून आल्यानंतर एक बुरुज आहे व वरती या ठिकाणी आपण बालेकिल्ला बोलतो तो बालेकिल्ला आहे. असा हा परिसर या ठिकाणावरून लांबपर्यंत पाण्यास भेटत आहे आपणाला. हा या ठिकाणी वाड्याचे अवशेष आपण पाहिले तर दिसत आहेत आपणाला. व्यवस्थित असे वाड्याचे अवशेष या ठिकाणावरून आपणाला पाण्यास भेटत आहेत. असं या परिसरावरून पूर्ण लांबचा एरिया या ठिकाणी आपणाला परिसर खाली अशी ही या ठिकाणी तटबंदी आहे, परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग आपणाला व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करणार नाही. अशी ही तटबंदी या ठिकाणी पाण्यात भेटत आहे व समोरचे तोफ पाहून आपण जो बुरुज आहे त्या बुरुजाकडे जाणार आहे. तिथला हा अंश एकनाथ गुरव आहे. तुझं नाव काय बाळा? सार्थक मोहित उघडे. हां, तुझं नाव काय? आदित्य गुरव. अशी ही चुनचुनीत मुलं या ठिकाणी आलेली आहेत गडावर. मुक्कामाला होता तुम्ही बरोबर? रात्री मुक्कामाला होता ना? हां हां, वस्तीला आलता. असा हा परिसर आपण पाहतो या ठिकाणावरून. आणि हे सर्व पाहून आपण आता जो पुढचा आहे त्या ठिकाणी चाललेलो आहे. विठलाई देवीचं मंदिर पाहून आपण जो शेवटचा बुरुज आहे त्या बुरुजावर चाललेलो आहे व शेवटच्या बुरुजावर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी आपणाला तटबंदीचे अवशेष पाण्यास भेटत आहेत व ते पाहून आपण बुरुजाकडे जात आहे. शेवटचा जो बुरुज आहे त्या बुरुजाकडे आपण आता चाललेलो आहे. मी, थोपटे साहेब आणि जय आम्ही तिघंच या बुरुजाकडे जाणार आहे व या ठिकाणावरून आपणाला प्रचितगडसुद्धा पाहण्यास भेटणार आहे. तोही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. वरून तटबंदी आपणाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाण्यास भेटत आहे खालील बाजूस, परंतु त्या ठिकाणी जाण्याचा जो मार्ग आहे खूप खडतर असल्यामुळे त्या ठिकाणापर्यंत जाता येत नाही आपणाला. असा या ठिकाणी खालील बाजूस तटबंदी पाण्यास भेटत आहे. खाली पाहिली तर पूर्ण या गडाला व्यवस्थित अशी तटबंदी पाहायला भेटत आहे. तटबंदी जर पाहिली तर अशी ही व्यवस्थित तटबंदी आहे, पण अडचण खूप आहे त्यामुळे जाऊ शकत नाही. जर अडचण नसते तर मी तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन नक्कीच पूर्ण तटबंदी दाखवण्याचा प्रयत्न केलेला असता, परंतु बॅड लक दाखवू शकत नाही. हा बुरुज आहे, त्या बुरुजाकडे चाललेलो आहे आपण. शेवटचा बुरुज पण आहे. या ठिकाणी तटबंदी व एक माझ्या मते बुरुज पाण्यास भेटत आहे. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तटबंदी आहे. असे इथं आहे, ही अशी लांबपर्यंत तटबंदी आहे. आपण आता आलेलो आहे सरळचा जो लास्टचा बुरुज आहे त्या ठिकाणी येण्याच्या समोर बुरुज आहे व या ठिकाणी आपण जर तटबंदी पाहिली तर खूपच बलाढ्य आणि भव्य तटबंदी या ठिकाणावरून आपल्याला पाण्यास भेटत आहे. खूप मजबूत व त्या ठिकाणी आपल्याला एक बुरुज पाण्यास भेटत आहे व ही अशी तटबंदी पूर्ण लांबपर्यंत अशी आपल्याला ही तटबंदी पाण्यास भेटत आहे. सुंदर. जेवढा हा भव्य दिव्य किल्ला आहे तेवढा अपरिचित आजपर्यंत का राहिला हे आपणाला एक काळाच्या योगात इतिहासात त्याची नोंद का नाही घेतली गेली इथं आल्यानंतर आपणाला समजून जाईल. एवढा भव्य दिव्य किल्ला आहे. खूपच प्रत्येकाने येऊन पाहावा असाच हा गड आहे. समोरची ही अशी लांबवर आलेली तटबंदी आपण अशी पाहून आल्यानंतर आपणाला या ठिकाणी बुरुज आहे. हा पाहू शकतो आपण बुरुज. बुरुजावर खूप अडचण व काटेरी झाडं आलेली आहेत म्हणून आपण जाऊ नाही शकत. यातून विचूघाट असू शकतो आणि रिस्क पण कशाला घ्यायची जर आपल्याला लांबूनच दिसत आहे तर. आता हा बुरुज पाहून आपण पुढच्या बुरुजापर्यंत जात आहे. आत्तापर्यंत आपण 3 बुरुज पाहून झालेले आहेत. 8 ते 9 बुरुज या ठिकाणी गडावर आहेत. ते सर्व आपण पाहणार आहे. चला पुढच्या बुरुजावर. आपण आता गडाचा जो 4था बुरुज आहे, आत्तापर्यंत आम्हाला या गडावर
4 बुरुज पाण्यास भेटलेले आहेत. आता आपण ह्या 4 नंबरच्या बुरुजावर आलेलो आहे व आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी असं बुरुजाच्या वरच्या बाजूस असं व्यवस्थित अशी तटबंदीची या ठिकाणी अशी केलेली आहे व आपण जर गडाला तटबंदी पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात तटबंदी या ठिकाणी पाण्यास भेटते आपल्याला. मी वारंवार तटबंदी दाखवण्याचं कारण म्हणजे हा भव्य दिव्य किल्ला आहे, पण इतिहासात त्याची नोंद एवढे दिवसानंतरसुद्धा का इतिहासाने नोंद घेतली नाही हा इथं आल्यानंतर आपल्याला प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. असा भव्य दिव्य परिसर समोर जे दिसत आहे तो टिकलेश्वर आहे. तसेच माझ्या माहितीनुसार मे बी बट नॉट कन्फर्म समोरच्या डोंगरावर जो आहे तो प्रचितगड असावा असं एक माझं वैयक्तिक मत आहे. मे बी तो कन्फर्म प्रचितगडच आहे. तरी जर माहिती मिळाली तर अजून मी तुम्हाला त्याची देतोच मी, पण तो 100% प्रचितगड आहे हे निश्चित आहे. 4 तासाचा तो ट्रेक आहे, खूप मोठा ट्रेक आहे व हा 4 नंबरचा बुरुज पाहून आपण समोरच्या बाजूस पाहिलं तर आपणाला 5 नंबरचा बुरुज पाण्यास भेटत आहे. तो आपणाला या ठिकाणावरून दिसत आहे, तोही आपण आता पाहणार आहे. तर चला आपण भेटू पुढच्या 5 नंबरच्या बुरुजावर. आपला ध्वज या ठिकाणी डोलाने फडकत आहे, पाहू शकतोय आपण. एवढ्या घनदाट अरण्यात समोर आपणाला एक मंदिरच आहे ते पाहू शकतो. या मंदिराव्यतिरिक्त या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं घर नाही, फक्त आणि फक्त घनदाट झाडी समोर पाण्यास भेटत आहे. या ठिकाणी अशी काळजात धडकी भरवणारा या ठिकाणी घनदाट एरिया आहे. आता आपण भेटू पुढच्या आपल्या बुरुजावर, 5 नंबरच्या बुरुजावर. समोर तटबंदी आपणाला पाण्यास भेटत आहे खूप मोठ्या प्रमाणात. खूपच मजबूत आहे तटबंदी या गडावर. ही तटबंदीच्या भागातील वास्तू आहेत व वरील बाजूस आपणाला या ठिकाणी दोन्ही बाजूस तटबंदी अशी पाण्यास भेटत आहे. खूप लांबपर्यंत ही तटबंदी आपणाला इथे पाण्यास भेटत आहेत. इथे मे बी वाड्याचे अवशेष असावेत वरच्या बाजूस. असा हा परिसर आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण. झाडी खूप असल्यामुळे आपणाला जास्त दाखवता येत नाही, पण या गडावर खूपच भरपूर प्रमाणात आपणाला वास्तू पाण्यास भेटतात. व आता हे पाहत आपण आलेलो आहे 5 नंबर बुरुजापाशी. हा असा या ठिकाणी 5 नंबरचा बुरुज पाण्यास भेटत आहे आपणाला. वरच्या बाजूस पाहिलं तर माकडांचा या ठिकाणी सुळसुळाट आहे. असा हा बुरुज आहे 5 नंबरचा बुरुज आहे. हा 5 नंबरचा बुरुज आहे. हा 5 नंबरचा बुरुज असा पाहून आपण वरच्या बाजूस आपणाला चढायचं आहे आणि वरच्या बाजूस चढून आपण लास्टचा जो बुरुज आहे त्या ठिकाणी जाणार आहे व उंच माथ्यावर रामेश्वर मंदिर आहे ते पाहून दक्षिण बाजूला सुद्धा तटबंदी बुरुज आहेत तेही पाहणार आहेत किंवा अजून काय भेटते पाहण्यासाठी तेही पाहणार आहे. अच्छा, या गर्द वनराईतून आपण शेवटचा जो टोक आहे किंवा शेवटचं जे बुरुज आहे त्या ठिकाणी जाणार आहे. थोडी या ठिकाणी वाट निसरडी आहे, पण ठीक आहे, ॲव्हरेज काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित जाऊ शकतो आपण. अशा या मनात बसणाऱ्या महिमत गडावर आपण आलेलो आहे व या ठिकाणचे अवशेष पाहता या गडावर खूप मोठ्या प्रमाणात राबता असणार त्या काळी हे निश्चित आहे. गड पाहण्यासाठी कमीत कमी 2 तासाचा वेळ तरी आपल्या हातात पाहिजे. या ठिकाणी थोडा निसरडा रस्ता आहे, व्यवस्थित पुढं जात राहावे. समोर शेवटचा जो बुरुज आहे तो दिसत आहे, त्या ठिकाणी आपण जाणार आहे. असा व्यवस्थित असणारा परिसर आपण या ठिकाणावरून पाहत आहे. ते समोर दूरवर जे दिसत आहे ते संगमेश्वर गाव आहे, त्या ठिकाणी आपण जाणार आहे. तुर्तास आपण जो शेवटचा बुरुज आहे
त्या ठिकाणी जात आहे. लांबवर दूर दूर पाहिलं तर फक्त आणि फक्त सह्याद्रीच्या बलाढ्य रांगा या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. इथं एक मंदिर आहे, तेही जाताना आपण करणार आहे. प्रथम आपण या लास्टच्या बुरुजावर चाललेलो आहे. आलो आपण बुरुजापर्यंत शेवटच्या, व सूर्यनारायणाची झळ जाणवण्यास सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला पाहू शकतो आपण तटबंदीची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी तटबंदी केलेली आहे. समोरही पाहू शकतो आपण अशी ही तटबंदी केलेली आहे. खूपच मोठ्या प्रमाणात आपल्याला या गडावर तटबंदी पाहण्यास भेटत आहे. तोही बुरुजच आहे, परंतु काळाच्या ओघामध्ये त्या बुरुजाचे नुकसान झालेले आहे, व जो शेवटचा बुरुज आहे त्या बुरुजावर आपण आता जात आहे. अशा या कारवीच्या दाट जंगलामधून आपण शेवटचा बुरुज आहे त्या ठिकाणी चाललेलो आहे. या ठिकाणी समोर पाहिलं तर आपणाला वाड्याचे अवशेष पाहण्यास भेटत आहेत. वाड्याच्या जोत्याचे अवशेष पाहण्यास भेटत आहेत. मे बी इथं वाडाच असावा. व या निसर्गाला काय बोलावं, अद्भुत, सुरेख. जर हा पाऊस संपल्यानंतर जर हा किल्ला केला तर आपणाला या ठिकाणी स्वर्गसुख अनुभवता येईल. कारण या ठिकाणी पूर्ण त्यावेळेस झाडीनं भरलेला असणारा हा परिसर आहे. व जो शेवटचा माचीचा भाग किंवा जो शेवटचा बुरुज आहे त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहे. ही छोटी माचीच म्हणावी लागेल असा हा परिसर आहे माचीचा. व या ठिकाणी कडाला जे आपणाला आहे तसंच या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. हा जी ही थोडी माचीच आहे, अशी प्रतापगड, तोरणा, राजगड अशा ज्या गडांवर माच्या आहेत त्या अशा ह्या प्रकारच्या माच्या आहेत. आणि आपण या गडाला सलामच दिला पाहिजे. समोर पाहिलं खाली तर घनदाट अरण्य आणि फक्त जंगल, पशुपक्षी याच्याशिवाय या गडावर आपल्याला काही पाहण्यास भेटत नाही. असा हा अद्भुत आणि अनमोल ठेवा असणारा गड आपला आहे. अद्भुत. आता आम्ही आता आलेलो आहे. जेवढी प्रशंसा करावी तेवढी या ठिकाणी कमी आहे. असा हा आपला महिमत गड आहे. व हर हर महादेवाचे व महाराजांचा जयघोष करत आम्ही या माचीवर पोचलेलो आहे. अशी ही माची आहे. या माचीला खूपच महिमतगड बोलतो आपण, किंवा जो ज्याच्या आपण वाचतो की महिमतगड असा असेल तसा असेल, त्याच्यापेक्षा हा गड खूपच मोठा आहे. व पाहण्यासाठी आपणाला खूप या ठिकाणी वास्तूंचे अवशेष आहे. ही माची आहे आपली. जशी प्रतापगड, राजगड, तोरणा या गडांना जशा माच्या आहेत तशाच पद्धतीच्या ही माची आहे. व जे आपली प्रतापगड किंवा राजगड, तोरणा सेम झुंजार माची झाली किंवा सुवेळा माची जशी आहे, संजीवनी माची, त्याच टाईपमधली ही माची आहे. या गडाचे जेवढे वर्णन करावे शब्दात तेवढे अपुरे ठरतील, एवढा भव्य दिव्य हा गड आहे. व या ठिकाणावरून आपण जिथून आपला स्टार्ट पॉईंट चालू करतो तो या ठिकाणावरून स्पष्ट, म्हणजे हा गड आपणाला या ठिकाणावरून 90% गड आपणाला या ठिकाणावरून स्पष्ट पाहण्यास भेटत आहे. त्या ठिकाणी एक छोटी त्या ठिकाणी गाडी लागलेली आहे, त्या गाडीच्या तिथून आपला स्टार्ट पॉईंट आहे. तसंच हा आपण या माचीतून या धारेवरून वर आल्यानंतर समोर बुरुज आहे आपला. या माचीवर आपला भगवा किती डोलाने फडकत आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो. या भगव्याला आपण नतमस्तक होऊन आपला पुढील प्रवास सुरुवात करत आहे. पाहू शकतो आपण एक वेगळाच आणि अंगात शहार आणणारा या ठिकाणी क्षण आपणाला पाहण्यास भेटत आहे. असा या ठिकाणी परिसर आपण पाहून आता या माचीच्या खालच्या भागात आपण अजून काय काय पाहण्यास भेटत आहे तेही आपण आता पाहत आहे. तर चला पाहू आपण माची व इतर भागातील वास्तू ज्या आहेत या माचीवर त्या पाहत आहे आपण. असा या ठिकाणी आपला भगवा आहे आणि भगव्याला नतमस्तक झाल्यानंतर
बाकीचे आपले जे अवशेष आहेत तेही पाहत आहे आपण. आता ही माची आपली पाहून पूर्ण झालेली आहे व ही माची पाहून झाल्यानंतर माचीच्या इतर भागातील या पायऱ्या वगैरे आपण व्यवस्थित पाहत आहे. आणि अशाच आपण जी दुसरी माची आहे ती सुद्धा आपण माची पाहायला जाणार आहे. या ठिकाणी जंग्या पाहू शकतोय आपण व आपल्या या पुन्हा एकदा भगव्याला नतमस्तक होण्यासाठी आपण आता पुन्हा चाललेलो आहे. पाहू शकतोय आपण हा आपला भगवा या ठिकाणी आहे. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे. ही माची पाहून झाल्यानंतर पूर्व भागातली माची पाहून आपण आता जी दक्षिण बाजूला माची आहे ती माची पाहण्यासाठी सुद्धा जाणार आहे. असा या ठिकाणावरून लांबवरचा परिसर आपणाला पाहण्यास भेटत आहे. तर आता आपण या माचीवर आलेलो आहे शेवटच्या, ज्याला आम्ही नाव पाडलेलं आहे सुबिळा माची. काकी दिसतेच त्याच्यागत. खूपच सुंदर अशी ही माची आहे व आपला भगवा येथे फडकत आहे. आणि पूर्ण हा जो किल्ला आहे हा खूपच चांगला आहे. आपल्याला एक्सपिरियन्स पण चांगला आहे. माझे पप्पा जसे बोलले मे बी हा मागचा प्रचितगड असू शकतो. मे बी कन्फर्म नाही आहे. बघूया आता आपण. या ठिकाणच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या पाहण्याचा मोह जयला न आवरल्यामुळे तो पुन्हा या पायऱ्या पाहण्यासाठी व ही खालील बाजूची माची पाहण्यासाठी गेलेला आहे. अशी ही आपली भव्य माची आहे. या ठिकाणची माची पाहून आपल्याला प्रतापगडाची किंवा तोरणा, राजगड या ठिकाणच्या माच्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अशी ही माची आहे. आपली छोटी खाणीच आहे परंतु खूप सुंदर माची आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. अजून एक दुसरी माची आहे ती सुद्धा पाहणार आहे. आता ही माची पाहून आपण जो बालेकिल्ला आहे व मंदिर जे आहे त्या ठिकाणी जाणार आहे. आपण या दाट कारवीच्या जंगलातून आता चाललेलो आहे. जो लास्टचा बुरुज आहे तो पाहून आणि आता आपण बालेकिल्ल्यावर जाणार आहे. बालेकिल्ला व जे अजून दक्षिण बाजूचे बुरुज आहेत त्या दक्षिण बाजूच्या बुरुजांकडे आता आपण जाणार आहे व आपली त्यानंतर गडफेरी पूर्ण होणार आहे. माचीवरून आल्यानंतर या ठिकाणी मगाशी जे मी उल्लेख केला ते हे मंदिर आहे व या मंदिराकडे आपण आता जात आहे. मंदिरात दर्शन घेऊन आपण बालेकिल्ल्यावर जाणार आहे. छोटेखानी मंदिर आहे पण चांगलं मंदिर आहे हे पाहू शकतो आपण. आता आपण या महादेवाच्या मंदिरात जात आहे. महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन आपण आपला पुढचा प्रवास चालू करणार आहे. पाहते आपण असं हे मंदिर आहे. चला या मंदिरात दर्शन घेऊन आपण बालेकिल्ला किंवा सर्वोच्च माता त्या ठिकाणी चाललेलो आहे. या ठिकाणी या मंदिराच्या सरळ वर आल्यानंतर बालेकिल्ला किंवा गडाचा सर्वोच्च भाग या ठिकाणी आपण पोहोचतो. असा हा गडाचा सर्वोच्च माता त्या ठिकाणी आपल्याला पाहण्यास भेटत आहे व हे सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. जवळपास गड माता किंवा गड किल्ला आपला बघून आता पूर्ण झालेला आहे. हा आपला बाले किंवा गडमाता आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतोय. आता धुकं किंवा जे सकाळचं वातावरण आहे ते पूर्ण गेलेलं आहे व आकाश निरभ्र झालेलं आहे. त्यामुळे आपणाला या ठिकाणावरून पूर्ण लांबपर्यंतचा प्रदेश पाहण्यास भेटत आहे. असा हा आपला महिमतगड आहे आणि हा आपला बालेकिल्ला किंवा गडाचा सर्वोच्च भाग आहे. पाहू शकतोय आपण महिमतगडाचा हा सर्वोच्च भाग आहे. सर्वोच्च भागात आपण पाहू शकतो. असा हा परिसर या ठिकाणचा आहे. जय खूप स्पीडमध्ये आपणाला येताना
दिसत आहे व या डोंगराच्या पलीकडे आपणाला आपला कोल्हापूर जिल्हा आहे व हा रत्नागिरी जिल्हा असा हा भव्य दिव्य व सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सह्याद्रीचं रूप म्हणजे काय हे आपणाला या ठिकाणी आल्याशिवाय पाहण्यास भेटणार नाही हे निश्चित आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गडप्रेमींनी शिवप्रेमींनी अशा या अपरिचित आणि अतिदुर्गम भागातील गडांना भेट देण्यासाठी निश्चितच यावे ही एक विनंती आहे व असेच शिवकार्य आपण करत राहावे असा आपला हा एक कयास आहे किंवा प्रत्येकाने करावी ही एक माझी एक छोटीशी विनंती आहे. हा जो आहे हा गडाचा सर्वोच्च भाग आहे. माची व मंदिर पाहून आल्यावर मेन आहे रामेश्वर मंदिर व बालेकिल्ला जेथे आता आपण आलेलो आहे. तर हाच मार्ग आहे. चला आपला आता दक्षिण भाग राहिलेला आहे व अशा प्रकारे आपण दक्षिण भाग पाहून आपली गडफेरी पूर्ण होते. असा मार्ग आहे वर टॉपला जाण्यासाठी. या ठिकाणी थोडंसं जरा रिस्की आहे परंतु जाता येते काही प्रॉब्लेम नाही. हा गडाचा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याच्या समोरचा डोंगर आहे हा व या ठिकाणावरून आपणाला मध्ये एक खिंडसुद्धा आहे ती पाहण्यास भेटते व खिंडीच्या पूर्व बाजूचा जो डोंगर आहे आणि पश्चिम बाजूचा डोंगर जो पश्चिम बाजूचा डोंगर आहे तो आपला बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यावर थोडेसे आपणाला अवशेष पाहण्यास भेटतात तेही आपण पाहणार आहे. तर चला आपण भेटू बालेकिल्ल्यावर. आपण प्रथम या दोन डोंगराच्या मध्ये जे खिंड आहे ते खिंड पाहणार आहे व ती खिंड पाहून झाल्यानंतर आपण बालेकिल्ल्यावर जाणार आहे. बालेकिल्ला हा खूपच छोटा आहे व बालेकिल्ल्याचा घेरा हा खूप छोटा असल्यामुळे त्या ठिकाणी आपणाला एक 10 मिनिटात किंवा 2 मिनिटात आपली तिथली गडफेरी पूर्ण होते आणि ते पाहून झाल्यानंतर जो दक्षिण बाजूचा बुरुज आहे तो पाहण्यासाठी आपण जाणार आहे. प्रथमतः आपण आता आलेलो आहे या दोन डोंगराच्या मध्ये जे खिंड आहे ती खिंड पाहण्यासाठी व त्या खिंडीमध्ये जाऊन या दोन्ही भागात आता या खिंडीच्या रस्त्याला जातो. पहिल्यांदा खिंड पाहून आपण जो आपला ध्वज आहे टॉपला त्या ठिकाणी जाणार आहे. असा हा आपला या ठिकाणचा या ठिकाणी असा मार्ग आहे. एक खिंड आहे. हा गडाचा सर्वोच्च भाग आपण ज्याला बालेकिल्ला बोलतो त्या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी आपला भगवा डोलाने फडकत आहे. खूपच सुंदर आणि अप्रतिम या ठिकाणी नजारा आहे. हा बालेकिल्ल्याचाच भाग आहे. पाहू शकतो आपण या बाजूला असे तटबंदीचा भाग कमीच आहे कारण या ठिकाणी पूर्ण खाली दऱ्याखोरे आहेत. त्यामुळं कमी प्रमाणात अत्यंत कमी प्रमाणात म्हणजे नाही बोलू तरी चालेल या निरगुडेवाडीच्या बाजूला तटबंदी नाही व जी आमची गाडी आहे ती त्या ठिकाणी खाली दिसत आहे उभी केलेली. त्या ठिकाणी आम्ही गाडी पार्किंग करून वर आलेलो आहे. शेवटचा जो टप्पा आहे तो भाग जो आहे गाडीचा किंवा पायी येण्याचा तो पूर्ण ऑफरोड आहे. त्याच्यामुळे गाडी आपण निम्म्यातच ठेवावी आणि असा हा बालेकिल्ला आपला सर्वोच्च भाग आहे. हे जे दिसत आहे हा वाड्याचे चौतारे किंवा राजवाडा या ठिकाणी मे बी असावा. आता आपले गाडे साहेब हे आपणाला थोडीफार माहिती देणार आहेत. तर ती माहिती ऐकून आपण आता पुढील प्रवास करणार आहे. हे टेहणी माझं दिसतंय आणि इथे एक चौथारा होता बस. बाकी इथं बुरुजाचा काही अवशेष दिसत नाही. या ठिकाणावरून खूप लांबपर्यंतचा म्हणजे या बालेकिल्ल्यावरून अगदी आपला हा जो समोर दिसत आहे हा संगमेश्वर आहे. म्हणजे संगमेश्वर तालुक्याचा म्हणजे तालुक्याचं गाव आहे संगमेश्वर आणि ही आहे टिकलेश्वर मंदिर आणि असा हा आपला संगमेश्वरचा पूर्ण परिसर पाहू शकतो. तसेच आपण त्या बाजूने गेलो तर आपल्याला समोर जो दिसत आहे तो विशालगड किल्ला आहे. असा आपला हा विशालगड समोरच्या बाजूला दिसत आहे. विशालगड व माशाळगड असे दोन जोड किल्ले आहेत.
तसेच हा आपला सरळ गेल्यानंतर पावनखिंडीचा भाग आहे. आंबा घाट मार्गे आपण विशालगडावर जातो. तर असा हा भव्य दिव्य परिसर या ठिकाणावरून पाहण्यास भेटत आहे. आणि समोर जर पाहिलं तर खूप अशा या ठिकाणाहून दऱ्याखोऱ्या फक्त पाहण्यास भेटत आहे. तसंच आपण या बाजूला म्हणजे उत्तर बाजूला जर पाहिलं तर आपणाला प्रचितगडसुद्धा पाहण्यास भेटतो. परंतु प्रचितगड हा सांगली जिल्ह्यात येतो. सांगली जिल्ह्याचा खूपच कमी भाग या कोल्हापूर आणि सातारा व रत्नागिरीला जोडलेला आहे. एकदम निमुळता टप्पा या ठिकाणी आलेला आहे. असा हा परिसर या ठिकाणी आपल्याला पाहण्यास भेटत आहे. फक्त आता जाताना रामेश्वर मंदिर आमचं राहिलेलं आहे, तेही आम्ही करणार आहे. या ठिकाणावरून म्हणजे या बालेकिल्लाच बोलू शकतो आपण किंवा टॉपचा भाग, त्या ठिकाणावरून समोर आपल्याला माची लास्टची माची ती व्यवस्थित पाहण्यास भेटत आहे. आपल्याला पाहू शकतो आपण ही माची. या बालेकिल्ल्यावरून चारी बाजूला जर नजर टाकली तर आपणाला खूप लांबपर्यंतचा परिसर या ठिकाणावरून पाहण्यास भेटत आहे. असा आपला हा महिमतगड आहे. आणि या महिमतगडावर आज आपली ही सफर झालेली आहे व या महिमतगडाचे आपणाला दर्शन किंवा पाहण्याचा योग आला, त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. प्रवेशद्वाराची माची आहे. महादरवाजाच्या पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी मध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी या बाजूला रामेश्वराचं मंदिर आहे. त्याचबरोबर येथील स्थानिक लोक या ठिकाणी महाशिवरात्रीचा प्रोग्राम अतिशय उत्साहाने करतात. येताना आम्हाला अतिशय 80, 85, 90 वर्षांपर्यंतच्या ज्या आजी आम्हाला पाहायला मिळाल्या. कोणता आजोबा दिसला नाही, आवर्जून फक्त आज्या भरपूर दिसल्या. आणि इव्हन ते 3 दिवस इथं असतात, म्हणजे 2 मुक्काम या ठिकाणी करतात. आणि काल महाशिवरात्र झाल्या कारणामुळं आज सर्व आम्हाला उतरताना दिसले. अतिशय उत्कृष्ट उत्साह त्यांच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाला. आणि एकूणच या टप्प्यावर पोहोचल्यानंतर अतिशय उत्कृष्ट असं जे म्हणतो आपल्या इच्छापूर्ती जी असते ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी पोहोचल्यानंतर होते. आणि आज कालचा आमचा गडाचं नाव कोळकेवाडीचा किल्ला आणि त्यानंतर आज आपण हा पाहिलेला महिमतगड अतिशय उत्कृष्ट पद्धतीने, जरी अपरिचित असला, इतिहास आपल्याला माहीत नसला तरी त्याला भरपूर इतिहास असतो. काही लोक आमच्यातच म्हणतात की इतिहास माहित नाही किंवा इतिहास नाही याला. इतिहास नाही असं म्हणता येणार नाही. इतिहास आहे ना. या ठिकाणी इतिहास घडल्याशिवाय ही वस्तू इथं किंवा वास्तू उभारलेली नाहीये. त्यामुळे इतिहास नाही असं नाही, इतिहास भरपूर आहे जो आपल्याला अपरिचित आहे, आपल्याला माहिती नाही. तो निघेल मला बोलायचं होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय शिवराय. बालेकिल्ल्यावरील भगव्याला पुन्हा एकदा नतमस्तक होऊन आपण आता जो दक्षिण बाजूचा बुरुज आहे त्या ठिकाणी जाणार आहे. व या ठिकाणी आपण आपल्या या ध्वजाला नतमस्तक झाल्यानंतर जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे तो खूप वेगळाच अनुभव आपल्याला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. हा बालेकिल्ला पाहून किंवा गडमाता सर्वोच्च भाग पाहून आपण आता रामेश्वर मंदिराकडे जात आहे. या ठिकाणचा जो सर्वोच्च भाग आहे त्या ठिकाणी थोडासा जरा अवघड पॅच आहे, रिस्की पॅच बोलू शकतो आपण. तो रिस्की पॅच व्यवस्थित उतरावा चढावा. आणि मी तुम्हाला एक सांगणार आहे, हा किल्ला एकदम राजगड सारखा आहे. माचे आहेत व बाले किल्ल्याला जाताना अवघड पॅच जसा आहे राजगडला तसा छोटासा. ठीक आहे, चांगला गड आहे, पाहण्यासारखा आहे. एक वेळ नाही 2 वेळ पाहण्यासारखा आहेच आहे, मनात बसण्याजोगा. बाले किल्ल्यावरून खाली आल्यानंतर समोर आपण पाहू शकतो अशी ही तटबंदी किंवा वाड्याचे अवशेष या ठिकाणी पाण्यास भेटत आहेत. पूर्ण गोल राऊंड या ठिकाणी सर्कल आहे, व्यवस्थित बुरुज टाईप या ठिकाणी आपल्याला पाण्यास भेटत आहेत. शिवजयंतीचा कार्यक्रम आजही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज साजरा होणार आहे. बालेकिल्ल्यावरून खाली येताना आपणाला एक टिहाळणीचा बुरुज दक्षिण बाजूला दिसतो. तीच ही आपली माची आहे व आता आपण त्या माचीला जाणार आहे. या ठिकाणी टिहाळणीचा बुरुज असा या ठिकाणी स्पष्ट बोर्ड लिहिलेला आहे. टिहाळणी बुरुजाकडे गेलेला रोड आहे. दुसरी माची आहे ती त्या ठिकाणी आहे किंवा बुरुज आहे तो मेन त्या ठिकाणी आता आपण जात आहे. रस्ता थोडासा सावधगिरीने जावं लागणार आहे, परंतु काही हरकत नाही. आपण तिथपर्यंत जाण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे व तेही पाहून आपण येणार आहे. आता हा रस्ता आहे
त्याची हानी गुरुताकडे जाणार पाहू शकतो माची. हा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ल्याचा भाग सर्वोच्च पाहू शकतो आपण. दक्षिण बाजूचा जो बुरुज आहे त्या ठिकाणी चाललेलो आहे. खूपच अवघड रस्ता आहे. खूप कमी प्रमाणात शिवप्रेमी या बुरुजावर येतात, त्यामुळं वाट जास्त मळलेली नाही. पण मी सोपटे साहेब व गाडी साहेब या ठिकाणी आलेलो आहे. शेवट असा बुरुज या ठिकाणी पाण्यात भेटत आहे आपल्याला. थोडीशी माचीच आहे ही थोड्या प्रमाणात. ती हा परिसर आहे या ठिकाणचा दक्षिण बाजूला आहे, गडाच्या दक्षिण बाजूला. आता हा माचीचा भाग आहे व या ठिकाणी बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्यासुद्धा व्यवस्थित या ठिकाणी केलेल्या पाण्यास भेटत आहेत. दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जंग्या व असा परिसर आहे. व या ठिकाणावरून जी आपल्याला समोरची जी माची आहे तीही पाण्यास भेटत आहे. ती समोर पाहू शकतो आपण, ती दूरवर दिसत आहे ती माची आहे. व ती माची पाहून आपण बालेकिल्ल्यावर आल्यानंतर ह्या डोंगराच्या वरच्या बाजूला बालेकिल्ला आहे. हो, असं ही माची आहे. छोटी खाणी माची आहे पण खूपच सुंदर. ठिकाणी या ठिकाणी जंग्या बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. व पाहू शकतो आपण असा पहिले तर दुतोंडी तीन तोंडी या ठिकाणी आपण पाहू शकतोय. बंदुकीचा मारा करण्यासाठी 4 आहेत साहेब, 4 आहेत. 1 2 3 4 तोंडी या ठिकाणी आपणाला जंगी पाण्यास खूप कमी प्रमाणात अशा असतात. कमी गडावर पाण्यात येणाऱ्या जंग्या या ठिकाणी आपणाला पाण्यास भेटत. 4 जंग्या या ठिकाणी आहेत. 4 तोंडी जंग्या आहेत या ठिकाणी. असा हा अनमोल ठेव्यातला आपला हा महिमतगड आहे. खाली पाहिलं तर फक्त पक्ष्यांची किलबिलाट याशिवाय आपल्याला काही पाण्यास किंवा ऐकण्यास भेटत नाही. असा हा या बालेकिल्ल्याचा किंवा शेवटचा भाग आहे. शेवटच्या माचीवर आपण आता आलेलो आहे. अशी पाहू शकतो आपण. पूर्ण आपली माची पाहून झालेली आहे आणि माची पाहून आपण परतीच्या प्रवासाला चाललेलो आहे. समोर माझ्या त्या बाजूला जो दिसत आहे तो आहे त्या ठिकाणी समोर दिसत आहे ती एक माची आहे. वरती इथं बालेकिल्ला आहे, या बाजूला रामेश्वर मंदिर व त्या ठिकाणी महाद्वार आहे. असं या ठिकाणी आपणाला खूप लांबवरचा परिसर पाण्यास भेटतो. ही जर जंगी पाहिली तर या ठिकाणी व्यवस्थित अशी या ठिकाणी याला वरती डिझाईन केलेली आहे, याही ठिकाणी केलेली आहे. असं या ठिकाणी पाहू शकतो जंग्या खूप मोठ्या प्रमाणात जंग्या आहेत. असा हा परिसर आहे. या ठिकाणी दुई तोंडी आहेत, 3 तोंडी व 4 तोंडी जंग्या पाण्यास भेटत आहेत. या गडाचे हे एक खास वैशिष्ट्यच म्हणावं लागेल असं आहे. हा परिसर आहे शेवटच्या भागातला. या ठिकाणी थोडा रेस्ट करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघत आहे. व ह्या जंग्या पाहिल्या तर 3 आहेत, परंतु ह्याचा शेप जर बघितला तर हा खूपच वेगळ्याच प्रकारचा शेप किंवा वेगळी डिझाईन या ठिकाणी पाण्यास भेटत आहे. असं याही ठिकाणी पाहू शकतो आपण जंग्या. ह्या माचीवर जंग्याच्या खूपच चांगल्या आहेत आणि लांबपर्यंतचा परिसर असं दिसत आहे इथून. 1 2 3 आणि समोर 4 तोंडी या ठिकाणी आहे. अशा या ठिकाणी आपणाला जंग्या पाहायला भेटतात. या 5 तोंडी जंगी आहे. या ठिकाणी एकाच ओपनिंगमधून बाहेरच्या बाजूला 5 ठिकाणी ओपन होत आहे. या ठिकाणी दिसतं आपल्याला
खाली इकडं वरच्या बाजूला, या बाजूला आणि डाव्या बाजूला अशा ठिकाणी दिसत आहेत. इथं अडकलेलं आहे काहीतरी, ते निघत नाही आहे. हे अडकलेलं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी अडकलेलं आहे, त्यामुळे ते निघत नाही. हां, इकडे या बाजूला एक आहे, या बाजूला एक आहे, इकडे या बाजूला एक आहे आणि या बाजूला इकडच्या बाजूला एक आहे. अशा कोणी जंगल आहे, मस्त येते. खूपच छान आहे. खूप आणि वेगळ्याच रचना असणार आहे. बरोबर. अशा क्वचितच ठिकाणी पाण्यास भेटतात. असा हा या ठिकाणी एक दोन तीन चार ठिकाणी ओपन होत आहेत त्या. आता वर्षी मस्त आहे बरं का. ही रचना मला खरं आवडली. अच्छा अच्छा. आणि आमचे मावळे ही माची साफ करताना दिसत आहेत. बुरजावर वाढलेली झाडं काढत आहेत. चला करा करा, ते अजून दिसतंय थोडंसं, ते साफ करा थोडंसं अजून, खाली काढा. तोडून टाकलं तरी हा छानच होईल. मस्तच. ओके. बघा वारा, वारा बघा, वारा कशा पद्धतीनं वारा आहे. हा, पूर्ण दाबा खाली ते. काय काय. हा हा, हो हो. हा, उलट्या बाजूला वारा आहे, त्यामुळे इकडची टाकलेली फांदी या बाजूला येत आहे. हा, इकडच्या या दिशे पूर्वेकडून पश्चिमेला वारा वाहतोय. आणि हे चला चला. ओके. आता ही माची पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. परतीच्या प्रवासामध्ये आपण रामेश्वर मंदिर व इतर वास्तू पाहणार आहे. तसेच आपण विठलाई देवी मंदिर व शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे. तर चला पाहू भाग. माची व बालेकिल्ला पाहून आपण ज्यावेळेस पुन्हा खाली येतो, तर त्यावेळेस आपणाला या ठिकाणी रामेश्वर मंदिर पाहण्यास भेटत आहे, किंवा वास्तू ही पाहण्यास भेटत आहे. गडावरची व्यवस्थित असणार ही वास्तू या ठिकाणी आहे. असे हा वाडा आहे, आपण असं पाहू शकतो वाडा. असं या ठिकाणी वाड्याची वास्तू या ठिकाणी आपल्याला पाहण्यास भेटत आहे. खूपच चांगली आहे वास्तू ही. आपणाला मंगळगड या ठिकाणी सुद्धा, किंवा सुधागड या ठिकाणी सुद्धा आपणाला अशा वास्तू पाहण्यास भेटतात. सुधागडवर एकामागे एक अशा 3 वास्तू आहेत. व या ठिकाणी तसेच आपणाला पाहण्यास भेटत आहेत. व या ठिकाणी पाहू शकतो असे लाकडी खांब हे असणार. काळाच्या ओघामध्ये हे सर्व नष्ट झालेले आहे, परंतु अवशेष रूपी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपणाला पाहण्यास भेटत आहे. पाहून झाल्यानंतर आता आपण विठलाई मंदिर, रामेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, तसेच या ठिकाणी काही सतीगड आहेत व जो तलाव आहे तो पाहणार आहे. व ते पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे. घनदाट झाडीतून आता आपला प्रवास चालू आहे. मंदिराकडे, रामेश्वर मंदिराकडे जात आहे. रामेश्वर मंदिर पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे. पण वाडा व बालेकिल्ला पाहून आल्यानंतर आपणाला एक छोटेखानी हनुमानरायाचे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. हे पाहू शकतो आपण, हनुमानरायाचे मंदिर आहे. असं हनुमान मंदिराच्या खाली आल्यानंतर थोडंसं आपणाला या ठिकाणी रामेश्वर मंदिर पाहण्यास भेटत आहे. असं हे रामेश्वर मंदिर आहे. पाहू शकतो दीपमाळा या ठिकाणी वास्तूचे अवशेष, मंदिराचे अवशेष पाहण्यास भेटत आहेत. खूप चांगले या ठिकाणी अवशेष आहेत. व आता आपण मंदिरात जात आहे. असा परिसर आहे. आता आपण या मंदिरातील सर्व वास्तू व्यवस्थित पाहणार आहे. हे पाहू शकतो आपण या ठिकाणी असे आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन होत आहे. व नंदी महाराजांचे दर्शन झाल्यानंतर आपण आता चाललेलो आहे मेन मंदिरामध्ये आपल्याला रामेश्वराचे मंदिर असे पाहण्यास भेटत आहे. हे सुद्धा खूपच सुंदर असे मंदिर आहे. हे मंदिर आता आपण पाहत आहे. आणि मंदिराचा परिसर पाहून झाल्यानंतर या ठिकाणी नतमस्तक होऊन आता पुढील भागात किंवा याच ठिकाणची जी अन्य वास्तू आहेत त्याही पाहत आहे. रामेश्वर मंदिराच्या बाहेर आपणाला एक दीपमाळ पाहण्यास भेटते व या ठिकाणी सुद्धा आत एक छोटी दीपमाळ पाहण्यास भेटत आहे. या ठिकाणी आज खूप मोठ्या प्रमाणात शिवजयंती व
महाशिवरात्रीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात रेलचेल आहे. या ठिकाणी पाहिले तर आपण खूपच चांगली रांगोळी काढलेली आहे व आता आपण पुन्हा या मंदिराचे आत चाललेलो आहे. या ठिकाणी रांगोळीसुद्धा खूप व्यवस्थित अशी काढलेली आहे. येथे पाहू शकतो आपण स्तंभ आहे व हा इथे एक स्तंभ आहे हा. व आता आपण मंदिर जसं की पाहिलेलं आहे. खूपच सुंदर असं हे मंदिर आहे. हे मागचं रामेश्वर मंदिर. हे आपल्यासोबत इथं खूप पण जण आहेत. काही जण तिकडंच अजून आहेत. ते कधी येतील काय माहीत. जास्तीत जण तर तिकडंच आहेत. तर बघूया आता आपल्याला अजून काय पाहायला भेटत आहे तसं. मग करूया आपलं नियोजन. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये. रामेश्वर मंदिर आहे. तिथून आपण जिथं जातो बाजूला, त्याच्या बाजूला इथे सतीगळ आहेत. हे पाहू शकतो. हे काही येथे सतीगळ आहेत. मी तुम्हाला नीट दाखवतो. हे पाहू शकतो आपण. येथे सतीगळ आहे. हे पाहू शकतो. खूपच सुंदर असं आहे. व येथे पाहू शकतो आपण ध्वजस्तंभाकडे जाणारा मार्ग असं लिहिलेले आहे. म्हणजे जो बालेकिल्ला आहे तिथे जाण्याचा हा मार्ग आहे. आता आपण गडावरील मुख्य मंदिर म्हणजेच विठलाई मंदिर आहे, त्या विठलाईच्या मंदिरामध्ये आपण आता चाललेलो आहे. या ठिकाणी भाविक भक्त पाहू शकतो आपण खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहे. व असं हे आपलं विठलाई देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो विठलाई देवीची खूपच सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी पाण्यात भेटत आहे. व या ठिकाणी डाव्या बाजूला एक तोफ पाण्यात भेटत आहे व उजव्या बाजूला सुद्धा एक आपल्याला तोफ पाहायला भेटत आहे. अशा या ठिकाणी 2 तोफा पाहायला भेटत आहेत. व या ठिकाणी महाराजांचा पुतळा या ठिकाणी आपल्याला पाण्यात भेटत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आज शिवजयंती आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी पुतळा बसवण्यात आलेला आहे छोटाखानी. व ही विठलाई देवीची मूर्ती आहे. या ठिकाणी दिव्यांचे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे असे दिवे लावण्यात आलेले आहेत. आणि भाविकांचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी आज खूप मोठ्या प्रमाणात उत्साह पाहण्यास भेटत आहे. या विठलाई देवी मंदिरात आज स्थानिक गावकरी निगुडवाडीतील यांचं हे आराध्य दैवत आहे. कोणतेही काम असेल गावातील किंवा शुभकार्य असेल तर प्रथम या ठिकाणी या देवीला पूजा अर्चा किंवा कार्यक्रम केला जातो. नंतर कार्यक्रम गावात साजरा केला जातो. आता आपण प्रशांत डिंगरकर साहेब आहेत. या महिमतगडाचे जे गडसंवर्धन करतात त्यांच्याबद्दल किंवा ते जे माहिती सांगत आहेत तेच आपण त्यांच्याकडून 4 शब्द या गडाबद्दल माहिती करून घेऊया. तर चला आपण त्यांचे ऐकू 4 शब्द. त्यावरती आपण सातत्याने कार्य करत आहोत, म्हणजे संवर्धनाचं कार्य करतो. आणि त्याचबरोबर इथले ग्रामस्थ मंडळ यांचंही या कार्यासाठी योगदान असतं. निगुडवाडी ग्रामस्थ मंडळ खालचे जे गाव आहे निगुडवाडी ग्रामस्थ मंडळ. आणि त्याचबरोबर आजचा कालचा जो महाशिवरात्रीचा कार्यक्रम होता ती दरवर्षी हे निगुडवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्यामार्फत केला जातो. यावर्षी ही शिवजयंती दुर्गेश प्रतिष्ठान निगुडवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने होत आहे. हे 2रं वर्ष आहे. किल्ल्याचं काय महत्त्व? इतिहास थोडा माहिती सांगितलं तर बरं होईल आम्हाला. किल्ल्याचा इतिहास आम्हाला माहिती नाही. असा म्हणजे अपरिचित राहिलेला आहे किल्ला. बरोबर. असं की 1660 मध्ये जेव्हा तह झाला होता महाराज त्या तहामध्ये हा स्वराज्यामध्ये सामील करून घेतला किल्ला महिमतगड. प्रचितगड वगैरे हा त्या तहामध्ये 1660 मध्ये हा करून शिवाजी महाराज स्वराज्य किल्ल्यावरती आले नाही. पण मार्गी विशाळगड मार्गे प्रचितगड किंवा यासाठी बरोबर. हा संगमेश्वर शृंगारपूरला जायचे त्यावेळेस खालून जायचे. ते खालची वाट होती त्या साईडला जायचे. बरोबर. हा थोडक्यात या किल्ल्याला अणेराव म्हणून सरदार होते. कोणते? अणेराव ते अंगवलीचे. निगुडवाडी ग्रामस्थ यांना त्यावेळेसही या पूजेचा मान मिळालेला आहे. त्यावेळेसपासून गुरव यांना मिळालेला आहे. तो कायम जो परंपरा आहे ती आजपर्यंत ते परंपरा. कोणतं मंदिर आहे त्यांच्या देवीचं? हे विठलाई देवीचं मंदिर म्हणतात आणि महिषासुरमर्दिनी विठ्ठल. आपण याच्यापर्यंत आपण आपल्याला जास्त माहिती आहे म्हणजे कोणत्या शिल्प कोणत्या पद्धतीची असते, कोणती मूर्ती असते, तर त्या पद्धतीने महिषासुरमर्दिनी म्हणतो. म्हणून ग्रामस्थांच्यामध्ये विठ्ठलाई देवीचं मंदिर त्यांची ग्रामदेवता आहे. आणि प्रत्येक त्यांच्या गावातला सण जो उत्सव वगैरे साजरा होतो इथे केल्यानंतर मग गावात केला जातो. पूर्वी पहिला इथे केला जातो, त्याच्यानंतर त्यांच्या गावामध्ये हा सण साजरा केला जातो. ओके, थँक्यू, धन्यवाद. महादरवाज्यातून पहिल्या दरवाज्यातून वर आल्यानंतर डाव्या साईडला जे पाण्याचं टाकं आहे ते पाण्याचं टाकं पाहायला चाललेलं आहे. खूप मोठं हे पाण्याचं टाकं आहे.
या ठिकाणी आपण असं पाहू शकतोय, हा महादरवाजा आहे. या महादरवाज्यातून आल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक गुहा पाण्यास भेटते. अशी ही गुहा या ठिकाणी महिमतगडावर आहे. अशी ही या ठिकाणी टाकं, असं याला खामटाकं बी म्हणू शकतो आपण, किंवा गुहाही म्हणू शकतो. खूप मोठी ही आहे आपण गुहा. सुंदर आणि सुरेख असणारा ही एक आहे. हे गुहा किंवा पाणी टाका हे पाहू शकतो आपण. आता किल्ला आम्ही पूर्ण पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे. या ठिकाणचं हे आपण खामटाकं पाहू शकतोय. गोवा खामटाकं आपण याला बोलू शकतो. खूपच सुंदर आहे गोवा ही. व आपल्या गोव्याच्या खजिन्यात अजून एक भर पडलेली आहे. तसेच वरच्या बाजूला अजून एक गुहा आपल्याला पाहायला भेटणार आहे. तीही आपण गुहा करणार आहे. वरील बाजूस एक गुहा आहे, तीही खूप सुंदर गुहा आहे. व या ठिकाणी एक आपणाला शौचकूपसुद्धा पाण्यास भेटत आहे, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रथमतः आपण वरच्या बाजू जी गुहा आहे ती पाहून येऊ व ती पाहून झाल्यानंतर या ठिकाणी शौचकूप आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे. वरच्या बाजूची जी गुहा आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी थोडासा अवघड मार्ग आहे, तरी पण आपण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहे. या गुहेपाशी आलेलो आहे. कोरीव गुहा आहे ही. आपण पाहू शकतो अशी सुंदर असणारी कोरीव गुहा. या बाजूला आपल्याला पाण्यास त्याच्या एवढे पण व्हिडिओ आल्यात, त्याच्यामध्ये ही आणि एक अजून एक टाका आहे अपरिचित, ते कोण दाखवत नाहीये ते आपण बघणार आहे. आता ही गुहा पाहून आपण एक टाक राहिलेले ते पाहणार. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खामटाकी आपणाला पाण्यास भेटत आहेत. आता आपण जी खामटाकी पाहणार आहेत ती खूपच सुंदर आहे. अशी ही गुहा पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. या ठिकाणी आपल्याला शौचकूप व पाणी जाण्याची सोय या ठिकाणी समोर केलेली आहे, दिसत आहे. ठिकाणी एक आपल्याला शौचकूप पाण्यास भेटत आहे. असं हे शौचकूप या ठिकाणी आहे. ज्याच्या वर आल्यानंतर डाव्या साईडला आल्यानंतर एक खूप मोठ्या प्रमाणात मोठं खामटाका आपणाला या ठिकाणी पाण्यास भेटत आहे. 1 2 3 खांब असणारं हे खामटाका आहे. या ठिकाणी आपणाला असं पाण्यास भेटत आहे. थोडा रस्ता रिस्की आहे, परंतु पहिलं टाकं पाहून झाल्यानंतर दुसरं टाकं आपणाला या ठिकाणी पाण्यास भेटत आहे. खूप मोठं आहेत. 1 2 3 4 खांब या ठिकाणी याला आहेत. असं हे खूप मोठं असणारं पाण्याचं टाकं किंवा लेणं आहे महिमतगडावर हे असणारं खूप सुंदर हे टाकं आहे. असा या ठिकाणी परिसर आहे. व आता आपली गडफेरी पूर्ण झालेली आहे. त्याच्यापेक्षा हे खतरनाक आहे. तिथे येण्याचा मार्ग पण खतरनाक आहे. महादरवाजाच्या पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला ही अशी थोडी अवघड जागेत असणारी खूप मोठं असणारं हे टाकं आहे. आपण पाहू शकतोय असं हे आहे. ही खामटाकी पाहिलेली आहेत आपण. या ठिकाणी 4 खामटाकं हे आहे. खूपच सुंदर असणारं हे खामटाकं आहे. व हे खामटाकं पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. व सर्व गड आपण व्यवस्थित पाहिलेला आहे. काही बघायचे राहिले असेल तर कमेंट करून नक्की सांगा, कारण पुढील वेळेस आम्ही या ठिकाणी निश्चितच येणार आहे. व पुढील वेळेस आल्यानंतर या ठिकाणी जो काही भाग राहिलेला आहे, पूर्ण दिवसाचा जो थकवा होता तो येथे आल्यानंतर सगळं निघून गेलेला आहे. आता गड फेरी पूर्ण झालेली आहे व आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. परतीच्या प्रवासामध्ये निघाल्यानंतर आम्ही भवानीगड जो आहे संगमेश्वर तालुक्यामध्येच आहे तो करणार आहे. व त्याच्यानंतर गोळकोट हा एक किल्ला करणार आहे. हा कुंडी मार्गे रोड गेलेला आहे महिमतगडावर. व हा जो मेन रोड आहे या बाजूने गेलेला आहे निगुडवाडी यातर्फे. हा व्यवस्थित रस्ता आहे, या रस्त्याने जावे. परतीच्या प्रवासाला जात असताना आम्हाला लांबवरून महिमतगड दिसत होता व त्याचा आम्हाला व्हिडिओ करण्याचा मोह आवरला नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला या लांबून आपल्या
महिमतगडाचा दर्शन घडवत आहे. सर्व गड व्यवस्थित पाहून झाला, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला भेटत होता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिमतगडाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आमच्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा येतील दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय.